बोगस नावाने विमा पॉलिसी वृत्त उतरवून बेवारस मृतदेह विमाधारकाचाच असल्याचं भासविण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणलाय। या प्रकरणात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे। दिनांक 11 डिसेंबर रोजी रुकडी रेल्वे स्थानकाजवळ महाराष्ट्र एक्सप्रेस खालील सापडून एका अज्ञाताचा मृत्यू झाला। मृताच्या खिशात बजरंग बेलदार राहणार जयसिंगपूर या नावाचा आधार कार्ड, पॅन कार्ड व एक मोबाईल क्रमांक सापडला। त्या क्रमांकावर द्वारे रेल्वे पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर मारुती श्रीमंत बेलदार या रेल्वे कर्मचाऱ्याने मृत बजरंग हा माझाच भाऊ असल्याचं सांगितलं। मारुती श्रीमंत बेलदार या रेल्वे कर्मचाऱ्याने मृत बजरंग हा माझाच भाऊ असल्याचं सांगितलं। मारुती बेलदार व श्रीमंत मछले या दोघांनी येऊन मृत हा बजरंग बेलदार असल्याचं सांगून मृतदेह ताब्यात घेऊन रातोरात त्यावर अंत्यसंस्कारही केले। मात्र दुसऱ्या दिवशी रवींद्र शिंगारे राहणार इचलकरंजी या व्यक्तीने रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन बेवारस मृताचे फोटो पाहिल्यानंतर हा माझा भाऊ सचिन शिंगाडे वय वर्ष 46 राहणार इचलकरंजी असल्याचा दावा केला। या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले। मारुती बेलदार यास भाऊच नसल्याची पोलिसांना माहिती मिळाली। सुरुवातीला चुकून मृतदेह नेल्याचं सांगणाऱ्या मारुती बेलदार याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 1 लाखाच्या बदल्यात बेवारस मृत माझा भाऊ असल्याचा बनाव केल्याची कबुली दिली। मारुतीचा साथीदार प्रीतम कांतीलाल मछले राहणार जयसिंगपूर चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हे बोगस विमा प्रकरण उजेडात आले। मछले व त्याच्या साथीदारांनी रेल्वे कर्मचारी मारुती बेलदार याच्या बजरंग बेलदार या अस्तित्वात नसलेल्या भावाच्या नावाने काही महिन्यापूर्वी 25 लाखाची विमा पॉलिसी केली होती। या विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी ते बेवारस मृतदेहाच्या शोधात होते। महाराष्ट्र एक्सप्रेस खाली सचिन शिंगाडे याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर रेल्वेत खलाशी म्हणून काम करणाऱ्या मारुती बेलदार याने मछले यास माहिती दिली। मछले याने सचिन शिंगाडे यांच्या मृतदेहाजवळ बोगस ओळखपत्र व मोबाईल क्रमांक ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे। मछले याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने यापूर्वी अशा प्रकारे बोगस विम्याची रक्कम लाटल्याचं निष्पन्न झालंय। बोगस युवा पॉलिसी करणाऱ्या टोळीस विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं पोलिसांना संशय आहे। न्यायालयाने मछले व बेलदार यांना 7 दिवस पोलीस कोठडी दिली। या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितलं। दिनांक 11/12/2023 रोजी रुकडी रेल्वे स्टेशनजवळ एक रणहोर जाळते एक पुरुष जातीचे प्रेत मिळाले होते। संबंधित खबर कळल्यावरती रेल्वेकडील स्टाफने तिथे जाऊन त्याची GPS PM पूर्तता केली होती। ओळख पटवण्यासाठी त्यांच्या खिशात मिळालेल्या पाकिटावरून त्यातील कागदपत्राच्या आधारे त्यातील जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेतला। नातेवाईकांपैकी त्याचा एक इसम जो त्या माझा भाऊ मयत झाला असे सांगितले होते, त्याने स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन तसा जबाब देऊन ओळख पटवून भाऊ असल्याचे सांगून तो आणि त्याचा मित्र दोघांनी ते बॉडी घेऊन गेले। त्याचं अंतिम दहन केलं त्यांनी। परंतु दुसऱ्या दिवशी असं इचलकरंजी येथील दुसरे इसम आले आणि त्यांनी सांगितले मयत इसम हा माझा भाऊ असावा। त्याबाबत आम्ही सखोलपणे चौकशी केली असता जो मयत इसम आहे, मयत झाले इसम माझा भाऊ आहे असे सांगून ज्या व्यक्तीने बॉडी नेली होती तो विमा कंपनीचे पैसे लाटण्याच्या हेतूने बेवारस मृतदेहाचा स्वतःचा भाऊ आहे असे पटवून देऊन ते पॉलिसी आहे ते लुबाडण्याचा त्यांचा हेतू होता, हे निष्पन्न झाले। यामध्ये 2 आरोपींना अटक केलेले, अधिकचा तपास सुरू आहे। आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। विमा कंपन्यांनी यामध्ये विशेषतः लक्ष दिले पाहिजे। ज्यावेळी क्लेम केले जातात ॲक्सिडेंटल डेथचे किंवा अशा घटनेचे, तर त्यावेळी सखोल चौकशी करून त्यांचे क्लेम मंजूर केले पाहिजेत। काही लोकांच्या फसवणुकी होतच आहे आणि बेवारस मयताच्या प्रकरणी ज्यावेळी पोलिसांच्याकडे अशा केसेस येतात ते पोलिसांनी देखील खात्रीपूर्वकच मृतदेह आहे त्याबद्दल अधिक आणखी सखोल चौकशी आता गरजेचे झाले असे वाटते।